उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट आहे। गेले काही दिवस मुंबईमध्ये सातत्याने पाऊस होतोय आणि या पावसामुळे शिवाजी पार्क मैदानावर चिखलाचं साम्राज्य पसरलंय। त्यामुळे ठाकरेंच्या मेळाव्याची तयारी त्यामध्ये अडथळे आलेले आहेत। नियोजित पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होणार का याकडे साऱ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। तर शिवाजी पार्कवर आपली ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे आणि त्याचबरोबर चिखल झालेला आहे। त्यामुळे कशा पद्धतीचं नियोजन आता पक्षाच्या वतीने केलं जातंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भातली अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी पार्कवरून सीमा आढे आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत आणि त्याचबरोबर नेस्को सेंटरमधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख। सुरुवातीला आपण सीमाकडे जाणार आहोत। सीमा, सध्या शिवाजी पार्कवर जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात चिखल आहे, पाणी साचलेलं आहे। कसा होणार हा दसरा मेळावा, काय नियोजन केलेलं आहे पक्षानं? नक्की श्वेता, आज मुंबईमध्ये 2 दसरा मेळावे पार पडत आहे। शिवाजी पार्क या मैदानावर उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा, तर नेस्कोमध्ये शिवसेना शिंदे गटाचा। आपण सध्या शिवतीर्थ या परिसरातून, या मैदानातून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतोय, ज्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा मेळावा पार पडणार आहे। जसं तू उल्लेख केलास की या मैदानावर मोठ्या प्रमाणात चिखलाचं साम्राज्य पसरलंय, अगदी तशी तीच परिस्थिती आपण पाहतोय। जिथे आपली नजर जाईल तिथे चिखल आणि पाणी साचल्याचं पाहायला मिळते। मात्र असं असताना देखील तयारी मात्र कुठेही थांबलेली नाही। तयारी सुरूच आहे जोरदार मेळाव्यासाठी आणि या संपूर्ण आज संध्याकाळी होणाऱ्या या संपूर्ण मेळाव्यासाठी। आपण जिथे जिथे सध्या खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे, चिखल आहे। शिवसैनिकांची अशी प्रतिक्रिया आहे की कितीही चिखल असलं आणि कितीही पाणी जरी साचलं तरी मोठ्या संख्येने आम्ही या ठिकाणी येणार आणि याचा कोणताही फटका आमच्यावरती बसणार नाही। आपल्याला माहिती आहे की बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवतीर्थ या मैदानावर सोनं लुटण्यासाठी दसऱ्याच्या निमित्तानं राज्यभरातून शिवसैनिक येत असतात आणि तीच परंपरा कायम ठेवत आम्ही कितीही पाऊस आला, काहीही झालं तरी आमचा दसरा मेळावा याच ठिकाणी पार पडणार अशी भूमिका पक्षाने घेतलेली होती आणि तशाच प्रकारे आपण पाहतोय आता दसरा मेळावा या ठिकाणी पार पडणार आहे। जय्यत तयारी झालेली आहे, तयारी जी आहे ती पूर्ण अंतिम टप्प्यामध्ये आल्याचं पाहायला मिळते। आजचा दसरा मेळावा खरं तर अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे। एकतर राज्यामध्ये म्हणजे मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि या विषयावरती सुद्धा उद्धव ठाकरे बोलतील। सोबतच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही भावांमध्ये जी जवळकी आपण पाहतोय मागील काही दिवसांपासून जो दुरावा त्यांचा दूर झालेला आहे, त्यांच्यामध्ये जो आलेला जो दुरावा होता तो दूर झाल्यानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर हा दसरा मेळावा पार पडतो। त्यामुळे आजच्या दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे नक्की काय बोलणार याविषयी याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। जसं तू उल्लेख केलास की मेळाव्या संदर्भात काय तयारी आहे आणि शिवसैनिकांचा काय उत्साह आहे। त्यामुळे दोघांचाही आपल्याला उत्साह पाहायला मिळतोय। त्याचबरोबर मनसैनिकांना सुद्धा उत्सुकता आहे की राज ठाकरे त्या मंचावर जाणार का, आपलं सुद्धा त्याकडे लक्ष असेलच।